नमस्ते काका. ये सुबू ये, कसास? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. ये बस. हो. बऱ्याच दिवसांनी येणं केलं. तुम्ही लोकांनी घर काय बदललं, इथल्या शेजाऱ्यांना विसरूनच गेलात? अरे असं काही नाही काका, फक्त थोडा बिझी झालो होतो तर वेळ काढता येत नव्हता. हे सोडा, तुम्ही सांगा कसे आहात? रिटायरमेंट नंतर कसं चाललंय लाईफ? चिल्ड आउट? अरे कुठे, मला तर काळजी वाटते. का? हे ग्रॅच्युइटीचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करू काही कळतच नाहीये. पेन्शन तर येत राहील, पण रिटायरमेंटच्या नंतर ग्रॅच्युइटीचा चेकच खरी पुंजी असते. सांग ना सुंबू, काय करू शकतो? काका, तुम्ही ग्रॅच्युइटीचे पैसे फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंड्स आणि फिक्स्ड इन्कम? काही कळलं नाही. मी सांगतो काका. फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्स निवडक इंटरेस्ट बेअरिंग कंपनी बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि मनी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. ह्यावर रेग्युलर इन्कम मिळतच राहते आणि सोबतच ओव्हर टाइम कॅपिटल एप्रिसिएशन पण होत राहतं. बाळा, माझी म्युच्युअल फंड्स मध्ये समज तुझ्यापेक्षा थोडी कमीच आहे. थोडं डिटेलमध्ये सांग ना. म्युच्युअल फंड्स मेनली दोन प्रकारचे असतात. इक्विटी फंड्स जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्स जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, मनी मार्केट्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्स सहसा इक्विटीपेक्षा कॉशियस इन्व्हेस्टमेंट मानले जातात, कारण ह्यांचा फोकस प्रेडिक्टेबल रिटर्न्सवर असतो. आणि मी वाटेल तेव्हा आपले पैसे विड्रॉ करू शकतो, आणि 3 महिन्यात सुद्धा? हो काका, अधिकतर फंड्समध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा एक्झिट करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे दर महिन्यात, दर 3 महिन्यात किंवा दर वर्षाला एक फिक्स्ड अमाऊंट विड्रॉ करू शकता. एखादा प्लॅन्ड खर्च असो किंवा एखादी अनप्लॅन्ड गरज, हे गरजेच्या वेळी कामी येणाऱ्या मित्रासारखा तुमच्या कामी येऊ शकतो. वा सुबू, म्युच्युअल फंड्स मध्ये फिक्स्ड इन्कम वाली सोय सही आहे. चहा तर घे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.